काय नाही निवांत. ठीक आहे, ठीक आहे. अण्णा आता तासभरा खाली तो होता समोर उत्तर का जरा. अरे 15 मिनिट झाले सांगायचं मला कोणतरी साहेब इकडे थोडा हातामध्ये इकडून घ्या हात धरा छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. पूजा होणार आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवांची पूजा करायची आहे. तत्पूर्वी या ठिकाणी अगरबत्ती आणि मेणबत्ती पूज्य भंतेजी ब्रह्मबोधीजी यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी प्रज्वलित केले जाईल. तथागतांना पुष्पार्पण केले जातील. तथागत भगवान बुद्धाचा. यानंतर सन्माननीय नामदार बाबासाहेब पाटील साहेब, त्याचबरोबर सन्माननीय रिपाईचे जिल्हा अध्यक्ष बाबासाहेब कांबळे साहेब, रिपाईचे सन्माननीय श्रीकांत वनसोडे साहेब, सर्व उपासक उपासिका त्यांनी उठून उभं राहायचं आहे. सन्माननीय खासदार सुनीलजी, माजी खासदार सुनीलजी गायकवाड साहेब त्यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी पुष्पार्पण करावे. सर्व मान्यवरांना मी विनंती करतो. नामदार बाबासाहेब पाटील साहेब हे तथागत भगवान बुद्ध यांना पुष्पार्पण करते. यानंतर तथागतांना पुष्पार्पण करते. त्यानंतर बोधी सत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर
यांच्या मूर्तीस पुष्पहार अर्पण करते. मी साहेबांना विनंती करतो आपण या ठिकाणी मेणबत्ती प्रज्वलित करावी. या बुद्धभूमीच्या भूमिपूजन सोहळ्याचे उद्घाटक सन्माननीय नामदार बाबासाहेब पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते, त्याचबरोबर माजी खासदार डॉक्टर सुनीलजी गायकवाड साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी तथागत भगवान बुद्ध बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सन्माननीय नामदार बाबासाहेब पाटील साहेब यांना विनंती करतो की पुष्पहार अर्पण करावा. बाबासाहेबांना आपण पुष्पहार अर्पण करायचं आहे. विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. सन्माननीय बाबासाहेब कांबळे साहेब आपण हे पुष्पहार अर्पण करावे. त्यानंतर मान्यवरांना मी विनंती करतो की आपण या ठिकाणी पुष्प अर्पण करावे. अतिशय मंगलमय धर्ममय वातावरणामध्ये या ठिकाणी तथागत भगवान बुद्ध आपण पंचशील ध्वजारोहण या ठिकाणी करायचं आहे. मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा ध्वजारोहण सोहळा, पंचशील ध्वजाचा ध्वजारोहण सोहळा या ठिकाणी संपन्न होतो आहे. महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 1956 ला हा धम्मध्वज दिला. हा धम्म ध्वजारोहण सोहळा पूज्य भंतेजींच्या शुभ हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी संपन्न होतो आहे. विजय असो. या ठिकाणी पंचशील ध्वजाचं ध्वजारोहण आपण सर्वांनी या ध्वजाला वंदन करण्यासाठी आपल्या सर्वांनी आपल्या पायातले वाहनं बाजूला ठेवायचे आहे. सर्वांनी हात जोडायचे आहे. या ठिकाणी धम्मध्वज वंदन आहे. पंचशील नंतर तिकडे घेतलं जातं. सर्वांनी बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि, वज्रसङ्घासकायसम् अंगिरसतादिनम् केशमसोहि अखिलम् नीलठाले हिरस्यम् नीलवन्नानि चरन्ते आनन्दकालबोधके वज्रसङ्घातकायसाम् अंगिरसतादिनम् चपितो तव अखिलम् पीतठाले हिरस्यम् पीतवन्नानि चरन्ते आनन्दकालबोधके वज्रसङ्घातकायसाम् अंगिरसतादिनम् मस्तलोहिताखिलम् प्रेतधारेयरस्यम् रक्तवर्णानि चरन्ते आनन्दकालोदके वज्रसङ्घातकायसाम् अंगिरसतादिनम् अर्थदन्ते ह्यखिलम् प्रेतधारेयरस्यम् प्रेतवर्णानि चरन्ते आनन्दकालोदके वज्रसङ्घातकायसाम् अंगिरसतादिनम् तेषं शरीरत्न नानठारेरस्यम् प्रभसर्राणि चरन्ति आनन्दकालोदके वज्रसङ्घातकायसाम् अंगिरसतादिनम् एवं तापानरसि निचरन्ति दिशे दिशे अनन्तोदोतम् आमतवं मनोहरं कायाचा चित्तेनम् अंगिरस नामामः सर्वदा साधु साधु साधु. तथागत भगवान बुद्धाचा, तथागत भगवान बुद्धाचा, बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पंचशील ध्वजाचा, पंचशील ध्वजाचा
शिवाजीराव गायकवाड यांचा सत्कार करण्यासाठी मी विनंती करतो विद्याधर मोरे यांना। सन्माननीय नामदार बाबासाहेबजी पाटील साहेब यांचे शिवसहाय्य धनंजयजी जाधव साहेब यांचा सत्कार करण्यासाठी मी विनंती करतोय चंद्रशेखर भालेराव यांना। सन्माननीय निवृत्तीरावजी कांबळे साहेब यांचा सत्कार करण्यासाठी मी विनंती करतोय बाबासाहेब कांबळे लेंडगावकर सर यांना। निवृत्तीराव कांबळे साहेब यांनी विद्यापीठावर जायचं आहे। या ठिकाणी उपस्थित भीम शाहीर महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध भीम शाहीर प्राध्यापक गौतम पवार यांचा बुद्धम मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये जे बुद्ध विहार या ठिकाणी साकारणार आहे त्या बुद्ध विहाराचा हा भूमिपूजन सोहळा आपण संपन्न करीत आहोत। जय भीम मित्रमंडळ व समस्त गावकरी आदली खुर्द आणि वैष्णवदर्शनाखाली आपल्या सर्वांच्या दानातून हे बुद्ध विहार या ठिकाणी साकारणार आहे। टाळ्यांच्या गजरामध्ये आपण स्वागत करूया। यानंतर महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री तथा पालकमंत्री गोंदिया यांचा सत्कार हा सन्मान समाज बांधवांच्या वतीने वैशाली बुद्ध विहार आजरी खुर्द आणि जय भीम मित्रमंडळाच्या वतीने संपन्न होतो आहे। खरं ज्यांच्याकडे विकासाची दृष्टी आहे या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये ज्यांचं कार्य आणि कर्तृत्व अतिशय उत्तुंग आहे असे सन्माननीय नामदार बाबासाहेब पाटील साहेब आहेत। विकासाभिमुख नेतृत्व लोकाभिमुख नेतृत्व सन्माननीय बाबासाहेब पाटील साहेब यांच्या कार्य आणि कर्तृत्वाचा हा सन्मान या ठिकाणी केला जात आहे। करण्यासाठी मी विनंती करणार आहे सन्माननीय बळीभाऊ मोरे यांना आपण या ठिकाणी साहेबांचा सत्कार करावा। सन्माननीय माजी नगराध्यक्ष ॲडव्होकेट भारतभाऊ चामे यांचा सत्कार करण्यासाठी मी विनंती करणार आहे चंद्रमणी भालेराव यांना आपण या ठिकाणी सत्कार करावा। नेते श्रीकांतजी बनसोडे यांचा सत्कार करण्यासाठी मी विनंती करणार आहे ज्ञानोबा कांबळे यांना आपण या ठिकाणी सत्कार करावा। ॲडव्होकेट भारतभाऊ चामे यांचा या ठिकाणी सत्कार होतो आहे। यानंतर रिपाईचे नेते आणि सामाजिक नेते श्रीकांतजी बनसोडे यांचा सत्कार करण्यासाठी विनंती करतोय ज्ञानोबा कांबळे यांना आपण या ठिकाणी सत्कार करावा। सन्माननीय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुका अध्यक्ष शिवाजीराव देशमुख यांचा सत्कार करण्यासाठी विनंती करतोय धम्मपाल सर्वदे यांना आपण या ठिकाणी सत्कार करावा। गावचे सरपंच वैभवजी वेंगुळकर साहेब यांचा सत्कार करायचा आहे। सत्कार आहे आणि हा सत्कार या ठिकाणी सन्माननीय बाबासाहेब पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न होतो आहे। शिरूरचे सरपंच मच्छिंद्रजी वाघमारे यांचाही सत्कार या ठिकाणी होणार आहे।
मी तात्याराव कांबळे यांना विनंती करतो की आपण सत्कार करावा। संकल्प येथील गावकऱ्यांनी केलाय, याचाच भाग म्हणून समारंभासाठी अध्यक्ष म्हणून या बुद्धभूमीचे मार्गदर्शक पूज्य भंते धम्मबोधीजी आणि या समारंभासाठी उद्घाटक म्हणून महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री माननीय नामदार श्री लावलेल्या पैशातून विहाराच्या भूमिपूजनासाठी आणि आदरणीय भंतेजींच्या निवासासाठी धम्मदान जमून त्यांनी या कामासाठी तन मन आणि धनाने स्वतःला झोकून दिलाय। या नियोजित वैशाली बुद्ध विहारासाठी आमच्या काही धम्म बांधवांनी जमीन दान दिली आहे, त्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो। कारण त्यांनी जरी जमीन दिली नसती तर हा आजचा कार्यक्रम आपण घेऊ शकलो नसतो। सर्वात महत्वाचं बळीभाऊ मोरे आणि जय भीम मित्र मंडळ यांनी अहोरात्र कष्ट करून ही जी भूमी आहे ही बुद्ध भूमी बनवण्यासाठी अहोरात्र कष्ट घेतले। त्यामुळे बळीभाऊ आणि आमच्या जय भीम मित्र परिवाराचे मी मनापासून आभार व्यक्त करतो। मला मान्यवरांना सांगावं वाटेल आपल्याच भागामध्ये उदगीरला जसं विश्वशांती बुद्ध विहार उभं आहे त्याचप्रमाणे आमच्या आजनी या गावामध्ये वैशाली बुद्ध विहार उभं राहावं आणि यासाठी आपल्या सर्वांची आम्हाला मदतीची गरज आहे। महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री आमचे नेते माननीय नामदार बाबासाहेबजी पाटील साहेब यांच्या गावचं हे बुद्ध विहार असल्यामुळं त्यांचा जो हक्काचा निधी आहे तो आपणास कधीच कमी पडणार नाही असा मला विश्वास आहे। आणि या कार्यक्रमास आपण सर्वजण उपस्थित राहिला त्याबद्दल पुन्हा एकदा मी मनापासून आभार व्यक्त करतो। नियोजित वैशाली बुद्ध विहार हे निसर्गाने नटलेलं आहे। येणाऱ्या काळामध्ये याच पर्यटनाचा दर्जा कसा मिळेल किंवा हे ठिकाण एक बौद्ध धर्मीय पर्यटन स्थळ म्हणून नावारूपाला कसं येईल यासाठी आदरणीय मंत्री महोदयांनी प्रयत्न करावा हे पुन्हा एकदा मी आपल्या सर्वांच्या साक्षीने सांगतो। अधिक न बोलता आपल्या सर्वांना विजयादशमीच्या शुभेच्छा देतो, थांबतो। जय हिंद, जय बुद्ध। धन्यवाद चंद्रशेखरजी यांच्या समोर ज्यांनी मोटरसायकल लावलेली आहे त्याने ताबडतोब मोटरसायकल साईडला घ्या। परत नामदार ज्यांनी बाबासाहेब पाटील यांना विनंती आहे की आपण बाकीचे सगळे बाबासाहेब पाटील साहेब यांना विनंती करतो आपण आणि मंडळाच्या उपस्थितीमध्ये नामदार बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते या ठिकाणी हा संपन्न होत आहे। मंडळाला विनंती करतो आपण त्या ठिकाणी जायचं आहे। आज दसरा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आजच्या दिवशीच त्यांनी हा धर्म स्वीकारला आणि दसऱ्याचा शुभमुहूर्त या निमित्तानं आपण आज या इथे वैशाली भवन बांधण्याचा जो निर्णय घेतला त्याबद्दल गावकऱ्याला मी धन्यवाद देतो। चंद्रशेखरने सांगितलं की हे गाव बाळासाहेब जाधव साहेब बाबासाहेब पाटील यांचं गाव आहे आणि खरं आहे या गावातली मंडळी आमचं खूप जुनं नातं आहे, स्नेह आहेत
आमच्या राजकारणाची सुरुवात जाधव साहेबांची असो, माझी असो, मंचकरावची असो, प्रत्येक वेळेस हे गाव आमच्या पाठीशी खंबीरपणे राहिलेलं आहे. म्हणून जे शिरूरला असतंय ते आजरीला असतंय, अशा प्रकारचं हे गाव आहे. मग तरुणांनी काही विचार पुढे आणला की आपल्या या गावामध्ये या ठिकाणी वैशाली बुद्धविहार व्हावं. ज्या लोकांनी जागा दिली त्यांचं मी खरंच कौतुक करतो, त्यांचं अभिनंदन करतो. आणि या बौद्धविहारमध्ये आपल्याला प्रार्थना करता येईल, अनेक कार्यक्रम घेता येतील, प्रबोधन करता येईल, अशा त्या पागाची पाठीमागची भूमिका आहे. योगायोगानं माझंही नाव बाबासाहेबाचं आहे. काहीतरी वडिलांना वाटलं असेल बाबासाहेब आंबेडकरांच्या वाटेनंतर माझा बाबासाहेब जाईल, काहीतरी कारणच असेल. नावं उघड ठेवले नाहीत पूर्वीच्या लोकांनी. योगायोगानं बघा, यावेळेस तुम्ही सगळ्यांनी मदत केली, आशीर्वाद दिला 2024च्या निवडणुकीत. तसं जिल्हा परिषदला असेल, बँकेला असेल, विधानसभेला असेल, खूप हक्काचं गाव आमचं हे. परंतु यावेळी देखील प्रचंड मताने निवडून दिलात आणि शेवटी राज्यामध्ये महायुतीचं सरकार आलं आणि प्रत्येक वेळेस मुंबईला शपथविधी होत असते. पण यावेळेस नीतीला असं मान्य असेल की नागपूर नगरीमध्ये जिथं आपली ही बुद्धभूमी आहे, काय दीक्षाभूमी आहे, तिथं यावर्षी आपला शपथविधी झाला. पण शपथविधी होण्याच्या अगोदर दीक्षाभूमीला नमन करून मी पुन्हा शपथविधी घेतला. हा क्षण आम्ही कधीच विसरू शकत नाही. अनेक वर्षापासून या गावातले लोक, परिसरातले लोक आमच्या चळवळीला माझ्यासोबत आहेत. म्हणून या गावासाठी जे जे काही देणं आहे आम्हाला ते आम्ही दिलेलं आहे आणि भविष्यात देखील देणार आहे. कांबळे साहेब बघा किती सुंदर पॉईंट काढलाय. इकडं पाण्याची व्यवस्था, तळ आहे आणि म्हणून एक चांगलं नियोजन आपण करूया चंद्रशेखरजी. म्हणून आपल्याला शोभेल असं, मी म्हणत नाही उदगीर सारखं, आपल्याला जेवढं लागतं तेवढं करूया. सगळे जर म्हणले उदगीर सारखं बनतेजी, पण ठीक आहे, मोठं गाव असलं तिथं एखादी करावी लागेल आपण. म्हणून जे बी काही निधी लागणार आहे, माझं गाव म्हटलं तर माझी जबाबदारी आहे. तुम्हाला निधी निश्चितपणे देण्याचे मी या ठिकाणी मान्य करतो. उद्घाटन म्हणून मला बोलवला त्याबद्दल उद्घाटक या नात्यानं उद्घाटन झालं असं जाहीर करतो. मला जायचे, मी भंतेजीची आणि बाबासाहेब कांबळे साहेबांची परवानगी घेतली आहे. आज अनेक कार्यक्रम आहेत. दुसरी तुमची माफी मागतो की बाबासाहेब पाटील आज दिमागात आलाय चष्मा गॉगल घालून, हे वाटत असतं. त्याचा एक खुलासा करणार होता त्यांनी. माझ्या डोळ्यामध्ये थोडं ब्लिडिंग झालं आणि मग बघितल्यावर काय झाले, डोळ्याला बघितल्यावर काय झाले तीच विचारतील, म्हणून मी चष्मा लावलाय. नाहीतर आबा ऊन नाही, काय नाही. आज कस काय मंत्री महोदय थाटात आलेत वाटतं लोकांना. मी जमिनीवरच आहे, कृपया नोंद घ्या. अशा प्रकारचं लोकांना मध्ये शंका येऊ नये म्हणून मी आता काढून दाखवलं तुम्हाला. आता लावतो डोळा की वारही लागू नये. डॉक्टरनं सांगितलंय किंवा वारा थोडासा जपा, अशा प्रकारचा खुलासा करतो. आणि पुन्हा एकदा आमचा सत्कार केला. भंतेजीचंही मी या ठिकाणी या भागाचा नागरिक या नात्यानं स्वागत करतो. खंबीरपणे तुमच्या पाठीशी आहे एवढी गवाही देतो. दसऱ्याच्याही तुम्हाला शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. एक अमृत मोरे, तात्याराव कांबळे, माणिकराव कांबळे, वनिताताई कांबळे या सर्वांनी समोर यायचं. ज्यांनी ज्यांनी या विहारासाठी जमीन दान दिलेले आहे त्या सर्वांचा सन्माननीय नामदार बाबासाहेब पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते सत्कार होतो आहे. सन्माननीय नामदार बाबासाहेब पाटील साहेब यांनी या बुद्ध विहारासाठी कुठलाही निधी कमी पडू दिला जाणार नाही अशा प्रकारचे या ठिकाणी ग्वाही देऊन आज खरंतरी खूप मोठं कार्य या धम्मचक्र परिवर्तन दिनाच्या दिवशी या ठिकाणी केले जात आहे. सन्माननीय सर्व जमीनदार देणाऱ्या मान्यवरांचा या ठिकाणी सत्कार समारंभ संपन्न होतो आहे. आपलं हे कार्य अविरतपणे चालू आहे. या महाराष्ट्र राज्याचा विकासाचं सम्मा संबुद्धो भगवान
बुद्धं भगवन्तं अभिवादेमि। नमो बुद्धाय। स्वाखातो भगवता धम्मो धम्मं नमस्सामि। नमो धम्माय। सुपटिपन्नो भगवतो सावक संघो संघं नमामि। नमो संघाय। ओकास वन्दामि भन्ते द्वारतयेन मया कृतं सब अपराधं क्षमतु मे भन्ते। द्वितीयंपि ओकास वन्दामि भन्ते द्वारतयेन मया कृतं सब अपराधं क्षमतु मे भन्ते। तृतीयंपि ओकास वन्दामि भन्ते द्वारतयेन मया कृतं सब अपराधं क्षमतु मे भन्ते। ओकास अहं भन्ते त्रिशरणेन सह पंचशीलं धम्मं याचामि। अनुगं गत्वा शीलं देतमे भन्ते। द्वितीयंपि ओकास अहं भन्ते त्रिशरणेन सह पंचशीलं धम्मं याचामि। अनुगं गत्वा शीलं देतमे भन्ते। तृतीयंपि ओकास अहं भन्ते त्रिशरणेन सह पंचशीलं धम्मं याचामि। अनुगं गत्वा शीलं देतमे भन्ते। यमहं वदामि तं वदेथ। अहं भन्ते। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। 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 बुद्धं शरणं गच्छामि। बुद्धं शरणं गच्छामि। धम्मं शरणं गच्छामि। धम्मं शरणं गच्छामि। संघं शरणं गच्छामि। संघं शरणं गच्छामि। द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि। द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि। द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि। द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि। द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि। द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि। तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि। तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि। तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि। तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि। तृतीयंपि संघं शरणं गच्छामि। तृतीयंपि संघं शरणं गच्छामि। शरणा शरणगमन संपूर्ण। अहं भन्ते पानातिपाता वीरमणि शिक्षापदं
सिक्खापदं समादयामि पानातिपाता वेरमणि सिक्खापदं समादयामि अभिन्नादाना वेरमणि सिक्खापदं समादयामि अभिन्नादाना वेरमणि सिक्खापदं समादयामि कामेषु मिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समादयामि कामेषु मिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समादयामि मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादयामि मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादयामि दुरामेरय मज्जपमादठाना वेरमणि सिक्खापदं समादयामि सुरामेरय मज्जपमादठाना वेरमणि सिक्खापदं समादयामि ईशरणेन सद्धिं पञ्चशीलं धम्मं साधुकं स्वर्गितं गत्वा अपवादेन शील सम्पादे तव अहं वन्दे साधु 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 बुद्धं नमामि बुद्धं नमामि धम्मं नमामि धम्मं नमामि संघं नमामि संघं नमामि सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सुखे हो, सुखे हो. यानंतर प्रबोधनपर प्रसंगी या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय भंतेजी, या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले रिपब्लिकन RPIचे जिल्ह्याचे अध्यक्ष आदरणीय बाबासाहेबजी कांबळे साहेब, माझे मित्र RPIचे नेते श्रीकांतजी बनसोडे साहेब, माजी प्राचार्य खिल्लारे सर, संचालन करत असलेले प्राध्यापक आचार्य सर, बळीभाऊ मोरे, आमचे मित्र भालेरावजी, उपस्थित पत्रकार बंधू आणि उपस्थित माता बंधू आणि भगिनी, आज आपल्या आजनी या गावामध्ये वैशाली बुद्धविहाराचं भूमिपूजन या महाराष्ट्राचे सहकार मंत्री माननीय बाबासाहेबजी पाटील साहेब यांच्या शुभहस्ते आत्ताच झालेला आहे. खरं तर अहमदपूर तालुक्यामध्ये अहमदपूरचं बुद्धविहार असेल, आपल्यापैकी बरेचसे जण त्या ठिकाणी आला असाल. सुरुवात करताना अतिशय छोट्या प्रमाणात त्या ठिकाणी होती, पण अतिशय चांगलं बुद्धविहार अहमदपूरला या ठिकाणी झालेलं आहे. आणि आज त्याच धर्तीवर किनगावचं बुद्धविहार असेल, किनगावलाही चांगल्या पद्धतीचं बुद्धविहार आपल्या तालुक्यामध्ये या ठिकाणी झालेलं आहे. आणि आज आजनीमध्ये अशा निसर्गरम्य वातावरणामध्ये हे बुद्धविहाराचं भूमिपूजन या ठिकाणी झालं. मी बळीभाऊशी चर्चा करत असताना विचारलं की बळीभाऊ, या बुद्धविहारासाठी जागा किती एकर? तर 4 एकर, म्हणजे अतिशय सुसज्ज आणि चांगल्या सोयीनियुक्त आदरणीय भंतेजीच्या अध्यक्षतेखाली या ठिकाणी बुद्धविहार होणार आहे. आणि निश्चित स्वरूपात आपल्या सर्व समाज बांधवासाठी त्याचा या ठिकाणी उपयोग होईल. तेव्हा या प्रसंगी मी अधिक काही बोलणार नाही, कारण आपले गायक बंधू या ठिकाणी उपस्थित आहेत. फक्त आपल्या या बुद्धविहाराच्या निमित्त आपल्या शब्द बौद्ध उपासक उपासिकांना या ठिकाणी माझ्या वतीनं हार्दिक शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी फक्त 5 मिनिटाच्या शुभेच्छा देण्यासाठी आपल्यामध्ये उभा आहे. प्राचीन काळी धर्माचे कायदे होते, त्या धर्माच्या कायद्याच्या विरोधात जगात सर्वप्रथम बंड पुकारणारा भारत भूमीतला राजा तथागत गौतम बुद्ध. दलितांचे मुक्तिदाते, भारताचे भाग्यविधाते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, या देशाचा खरा खुरा राष्ट्रपिता क्रांतिबा ज्योतिराव फुले, आमच्यासाठी जे जे म्हणून महापुरुष झगडले,
त्या सर्व महापुरुषांना तिवार वंदन. या कार्यक्रमाचे अध्यक्ष, या बुद्धभूमीचे अध्यक्ष सन्माननीय भंते धम्मबोधीजी, या कार्यक्रमास उद्घाटक म्हणून जे लाभले त्या महाराष्ट्र राज्याचे सहकार महर्षी, सहकार मंत्री आदरणीय आयुष्यमान बाबासाहेबजी पाटील साहेब, या कार्यक्रमास उपस्थित रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेबजी कांबळे साहेब, ॲडव्होकेट भारत चामे साहेब, आचार्य साहेब, भीमशाही प्राध्यापक गौतम पवार, या कार्यक्रमाचे आयोजक संयोजक चंद्रशेखर भालेराव, बळीरामजी मोरे, या कार्यक्रमास उपस्थित सर्व पत्रकार बंधू, उपस्थित भीमशाही प्राध्यापक वाघमारे, आमची गायकवाड ताई, ढोलकी सम्राट राजू मरता मरता वाचला, खऱ्या अर्थानं त्याच्यावर बोलल मी नंतर. अशोका विजयादशमीचं महत्व असं आहे कांबळे साहेब, महापराक्रमी राजा सम्राट अशोक चक्रवर्ती यांनी कलिंगावर युद्ध जिंकलं, खूप भयान विनाश झाला. युद्ध तर जिंकलंय, त्याचा आनंदही होता. त्याचा आनंद उत्सव 9 दिवस चालला होता, 9 दिवस. आणि 9 दिवसानंतर अशोका विजयादशमी होती, दसरा. आणि त्या 9 दिवसामध्ये एकीकडे ते सगळा विनाश बघून चक्रवर्ती राजा सम्राटाला वाटलं हे किती मोठा आपल्या हातून विनाश झालाय. नंतर तो शांतप्रिय राजा झाला आणि त्यांनी बुद्ध धर्म त्याच वेळेला याच दिवशी इसवी सन पूर्व 300 त्या दिवशी हा बुद्ध धर्म स्वीकारला. त्याचंच औचित्य साधून बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तोच दिवस निवडून, जरी 1935 साली घोषणा केली असली, मी हिंदू म्हणून जन्माला आलो पण हिंदू म्हणून मरणार नाही, तिथून पुढे देशभरातल्या प्रमुख धर्मांचा अभ्यास केल्याच्या नंतर बाबासाहेबांनी याच औचित्यावर 14 ऑक्टोबर 1956 साली तुम्हा आम्हाला बुद्ध धर्माची दीक्षा दिली. महार जातीतून हिंदू धर्मातून काढून बुद्धाच्या ओटीत टाकलं. याचं कारण असं आहे, हिंदू धर्मामध्ये चामेसाहेब महार जाती अगदी खालच्या स्तराची मानली जाते. जसं कुत्र मांजर माणूस नव्हं आणि महार मांगे कुत्र मांजर जनावर नव्हं आणि महार मांगे माणूस नव्हं, अशा पद्धतीची आम्हाला वागणूक मिळत होती. आम्हाला माणूस म्हणून जन्माला आलोय, माणूस म्हणून जगायचंय, माणूस म्हणून मरायचंय, म्हणून बाबासाहेबांनी तुम्हाला आम्हाला बुद्धाच्या ओटीत टाकलं. पण पंचशिलेचं पालन आहे, बुद्ध धर्म अंधश्रद्धेवर विश्वास ठेवत नाही, बुद्ध धर्मातल्या बाईच्या अंगात येत नाही, बुद्ध धर्मातल्या बाईला भानुमती होत नाही, आपल्यावर कुणाची मंत्रशक्ती चालत बी नाही, आपल्याला मंत्र येत बी नाहीत, आपल्याला देव कधी पावला नाही, पुढे कधी पावणार नाही, आपण कधी देवाच्या मंदिरात जायचंही नाही, आमचे लय बांधव जातही नाहीत, 10% आहेत ते जात्यात बी, मांग समजून लोक मारत्यात बी, मार खाऊन घरला येतात बी. अशा पद्धतीने आमचं 69 वर्षातलं परिवर्तन आहे. भीमशाही हे खास तुमच्यासाठी सांगावं लागते. पण गंमत अशी झाली आहे कांबळे साहेब, लय विचित्र अवस्था आहे. आमचं कसं झालंय माझ्या मायावा, एका बाईचं लग्न झालं, नवरा नीट नांदिवना, रोज दारू प्यायचा, बद मारायचा, घरात खायला काय आणून द्यायचा नाही, काही नाही, नुसता त्रास द्यायचा. तिला जात जुळून सगळं त्या नवऱ्यानं सुरू केला त्या घरात. मायाची माणसं म्हणजे हे लय त्रास द्याले, म्हणजे पोरीला नीट वागवू नये, माणसासारखं जगवू नये. काय करायचंय म्हणजे घटस्फोट घ्या, तिची सोड मोकळी करा, तिची सोड चिठ्ठी द्या. सोड चिठ्ठी झाली,
त्या नवऱ्यापासून घटस्फोट मिळाला, त्याच्याकडनं सोड चिठ्ठी झाली, बाईला दुसरा चांगला नवरा मिळाला, दुसरं लग्न केलं. कांबळे साहेब खूप चांगला नवरा मिळाला, एवढा चांगला नवरा मिळाला की मला तुला जसं राहायचं तसं राहा, तुला जे खायचं ते खा, तुला जशी फॅशन करायचं तशी राहा, पूर्ण स्वातंत्र्य. बिचारला कसला जाच नाही, त्रास नाही, जुलूम नाही, काहीच नाही, माणसासारखं वागवलं. पण ही बाई काय करायली, अधून मधून चोरून मोरून पहिल्या नवऱ्याला फोन करायली. काय करावं असल्या बाईचं? वकील साहेब, काय करावं असल्या बाईचं? तीच गत झाल्या बौद्ध धर्माची. अरे आम्ही महार होतो, आज बौद्ध आहोत, तरी आम्ही चोरून मोरून चांदगड्याला जातोय, चोरून मोरून पिराच्या कंदोऱ्या करतोय, एवढ्या चांगल्यात असू नये. म्हणून त्याच्यामुळे आपण काय याचा गैरअर्थ काढू नये. येणाऱ्या काळामध्ये सारा भारत बौद्धमय करील अशी बाबासाहेबांनी प्रतिज्ञा केली होती आणि त्या प्रतिज्ञेसाठी आपण सर्वांना हातभार लावायचा आहे. हा भारत एक ना एक दिवस हा प्रबुद्ध भारत करायचा आहे. याच्यासाठी तुम्हाला आम्हाला झटावं लागणार आहे, झगडावं लागणार आहे. आजही भारतामध्ये बौद्ध धर्म वाढत नाही. याचं कारण एवढं आहे की महाराजांनी धर्म बौद्ध वाढवलाय. महाराजांनी जर हा बौद्ध धर्म स्वीकारला नसता तर निश्चितपणाने जगाच्या नाही देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये हा बौद्ध धर्म गेला असता. पण केवळ आणि केवळ तुमच्या जातीचा दोष आहे म्हणून हा धम्म वाढीस लागत नाही. एवढंच काय, शेजारचा माणूस सुद्धा बौद्ध धर्म स्वीकारला तयार नाही. बोलण्यासारखं बरंचसं काय आहे. मला वाटतं बोलता बोलता जास्त बोललो तरी परत बळी भाऊ मोरे, त्यांचे सहकारी, आजनीचे बौद्ध बांधव, माझ्या माया मावल्या यांना मी या विजयादशमीच्या निमित्तानं भरभरून शुभेच्छा देतो. त्यांना सुबुद्धी हो, त्यांना सुख शांती मिळो अशी प्रतिज्ञा करतो. इथंच थांबतो. जय भीम, जय भारत. विचारांना अभिवादन. आजनी येथील वैशाली बुद्ध विहार भूमिपूजन सोहळा, या भूमिपूजन सोहळ्यासाठी उपस्थित असलेले महाराष्ट्राचे सहकार मंत्री बाबासाहेबजी पाटील साहेब, आमचे स्नेही भारतीय जनता पक्षाचे नेते महाराजजी चामे साहेब, माझे रिपब्लिकन पक्षाचे सरचिटणीस श्रीकांतजी बनसोडे, प्राध्यापक खिल्लारी सर, आचार्य सर, या कार्यक्रमाचे संयोजक बळीभाऊ मोरे, चंद्रशेखर भालेरावजी, त्यांची सर्व टीम, बंधू आणि भगिनी, बऱ्याच दिवसानंतरच्या चर्चेनंतर बळीभाऊची आमची मागे एक वेळेस चर्चा झाली होती. या ठिकाणी आजनी येथे विहार आपल्याला या ठिकाणी करायचंय. त्याच्यासाठी योगी जुळून यावा लागतो. या मतदारसंघाचे आमदार बाबासाहेबजी पाटील साहेब हे मंत्री झाले आणि त्या योगायोगानं या ठिकाणी आजनी या ठिकाणी बौद्ध विहार, वैशाली बुद्ध विहार या ठिकाणी उभा करण्याचा प्रयत्न येथील मंडळींनी, बौद्ध बांधवांनी केलेला आहे. मित्रो, या विहाराच्या ज्या संकल्पना आहेत, मनोजराजा गोसावी एका ठिकाणी म्हणतात, ते महाराष्ट्राचे ख्यातनाम गायक आहेत, कवी आहेत, हे बुद्ध विहार फक्त विहारच नाही राहिलं पाहिजे, हे चळवळीचं केंद्र बनलं पाहिजे. ते आपल्या गीतातून मांडतात. तीच अपेक्षा आम्हालाही आहे. कारण विहार ही जागोजागी उभी टाकली पाहिजेत. प्रत्येक गावामध्ये विहार असलं पाहिजे. प्रत्येक गावामध्ये आपल्या महिलांनी वंदना घेतली पाहिजे. आपल्या लहान मुलावर संस्कार झाले पाहिजे. झोपडीत बुद्ध धम्म गेला पाहिजे. आणि हे काम
हे काम बंदेजीचं आहे. आपण विहार निर्माण करायचं काम करूया आणि धम्म प्रचार कसा जास्त प्रमाणात होईल, धम्म कसा लोक स्वीकारतील याचा प्रयत्न आपण करूया. आता श्रीकांतजी बनसोडेने एक उदाहरण दिलं, चांगलं उदाहरण दिलं. कारण आता नवरात्र आहे. या नवरात्रीमध्ये कारण राणी सावरगावला फार मोठी आई आहे, माहित आहे तुम्हाला. राणी सावरगावला आई आहे, देवी आहे. आणि जे बुद्ध म्हणणाऱ्या महिला आहेत, चोरून गाडीत मान खाली घालून, कारण मी तिथं राहतो, बऱ्याच महिला मी पाहिल्यात. आपल्या बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला ज्यावेळी दीक्षा दिली त्यावेळी सांगितलं, मी देव मानणार नाही, मी दारू पिणार नाही, खोटं बोलणार नाही, दुसऱ्यांचा द्वेष करणार नाही. हे बाबासाहेबांनी सांगितलं, प्रतिज्ञा दिल्या. जर आपण प्रतिज्ञा मानतच नसू तर बघ आपण बुद्ध विहार उभा करून उपयोग काय होणार आहे. म्हणून बुद्ध विहार या आजनी येथील बुद्ध विहार हे चांगल्या पद्धतीचं होणार आहे. श्रीकांतजी, मी आता येते वेळेस मंत्री साहेबासोबतच होतो त्यांच्या गाडीत. मी त्यांचं नाव सांगणार नाही समोरच्याचं. चंद्रशेखर साहेबांनी फोन लावला, म्हणलं साहेब मोठं उभा करावं लागणार आहे आपल्याला. लगेच फोन लावला आणि त्यांना सांगितलं की मला 4-5 कोटी रुपये पाहिजेत, माझ्या गावामध्ये बुद्ध विहार उभा करायचं. हे त्यांची जबाबदारी झाली, ते करतीलच. परंतु आपली देखील काही जबाबदारी आहे, आपलाही सहभाग आपण याच्यामध्ये नोंदवूया. सगळ्यांना मिळून या आजनीचं वैशाली बुद्ध विहार हे हैदराबादच्या हुसेन सागर सारखं आपल्याला करायचंय. या तळ्यामध्ये आपल्याला मूर्ती बसवायच्या. बळीभाऊ कुठे गेले? बळीभाऊ, तुमच्या विहाराला मी आणि श्रीकांतजी बनसोडे आम्ही मोकळे जाऊ सध्या. तुमच्या सोबतच अजिबात पैसा कमी पडू देणार नाही. फक्त तुम्ही आमच्या सोबत मुंबईला राहायचे. आपले मोठमोठे उद्योगपती आहेत, हे शासनाचं तर झालं, ते साहेब बघून घेतील. आपले बरेचसे उद्योजक आहेत, उद्योगपती आहेत, त्यांनाही आपण भेटू आणि या बुद्ध विहारासाठी जेवढा आपल्याला जास्तीत जास्त निधी आणता येईल याचा प्रयत्न करू. एवढंच या ठिकाणी बोलतो, जास्तीचं बोलत नाही. कारण या तालुक्यामध्ये बुद्ध धर्माचा, आपल्या तालुक्यात बरेच बुद्ध विहार आहेत. काळेगावला आहे, किनगावला आहे, आता वकील साहेब किनगावला आहे, खंडाळीला आहे, म्हणजे गौतमराव सोनकांबळे आहेत त्यांच्या गावाला आहे. आणि असे प्रत्येक गावामध्ये विहार झाली पाहिजेत. आणि विहार जाऊन नुसत्या इमारती बांधून त्याचा उपयोग होणार नाही, तर आपल्या पोटातली जळमट, जी आपल्या पोटामध्ये जळमट आहेत, ही जळमट अगोदर आपल्याला बाहेर काढावी लागतील, फेकून द्यावे लागतील आणि सगळ्यासोबत चांगल्या पद्धतीने वागावं लागेल. धम्म काय वेगळं सांगतो का? धम्म वेगळं सांगत नाही. बुद्धाचं तत्वज्ञान हे काय वेगळं सांगत नाही. सर्वांना समान माना, सर्व आपण समान आहोत, सारखे आहोत. आणि या ठिकाणी जास्त न बोलता आपल्या या भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला माझ्या वतीनं, माझ्या पक्षाच्या वतीनं या ठिकाणी मी हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो. आणि ज्यावेळेस ही आपली सगळी इमारत उभा टाकेल त्यावेळेस, ज्यावेळेस आपल्याला या विहाराचं उद्घाटन करायचंय त्यावेळेस मात्र आपल्याला फार मोठी तयारी करावी लागेल आणि जिल्ह्यातून माणसं आपल्याला या ठिकाणी बोलवावी लागतील, जमा करावी लागतील. एवढंच या ठिकाणी सांगतो. आणि शानदार आणि दिमागदार कार्यक्रम आपल्याला आपण या ठिकाणी पुन्हा घेऊया. एवढंच या ठिकाणी बोलतो आणि थांबतो. जय भीम,
जय भारत. आवाज बहुजनांचा.